नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळची वेळ आहे आणि 9 वाजलेले आहेत. तर आम्ही इकडे फिरायला आलो आहोत दोघं मित्र. तर मस्तपैकी थम्सअप बिम्सअप आणलं आहे आणि मस्तपैकी आता पिऊया सकाळ सकाळ. कारण आता ती एक सवयच पडून गेले म्हणजे थम्सअप पिण्याची, त्याच्यामुळं आपल्याला सारखं थम्सअप लागतं. तर आता मस्तपैकी ग्लास आणले नाहीत, आज आज ग्लास आणायला विसरलो, त्याच्यामुळं आता मस्तपैकी आपण तसंच पिऊया. तर लागूया आधी हे म्हणजे थम्सअप पिऊन, त्याच्यानंतर तुम्हाला थोडंफार इकडे तिकडे काहीतरी दाखवूया आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण पाहूया. तर हे पहा मित्रांनो, एकदम मस्तपैकी साठवालं थम्सअप आणलेलं आहे. तर आता पिऊया. आमच्याकडे हे साठलेच येतात, एकदम गार आहे. पाहू. सकाळची वेळ आहे आणि एकदम थंडगार आहे ना, त्याच्यामुळे एकदम ठसका देतोय. आणि मित्रांनो, जून महिना चालू आहे, त्याच्यामुळं तो पण आता संपायच्या बेतावर आला आहे. तरी अजून आमच्याकडे पाणी वरसत नाही. तर आणि ऊन जे पडतं आहे ना, ते एकदम कडक पडतं. म्हणजे 11-12 वाजले की इतकं तापमान वाढतं की सांगूच नका. एकदम भरपूर ऊन लागतं. पाऊस कधी वरसेल कधी नाही हे तर सांगताच येणार नाही. तर मित्रांनो, आता थम्सअप बिम्सअप पिऊन झालं, त्याच्यानंतर आपल्याला आता महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. तर चला आता आपण जाऊया मुरुंडीच्या त्या बाजूला महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, आता गाडीवरून आपण मस्तपैकी उतरलोत आणि चला आता मंदिराकडे जाण्याचा मार्ग इकडे समोरून आहे. आणि हे पहा, नदीच्या बाजूला सभामंडप आहे. दहावे वगैरे इथेच करतात, 2-3 गाव मिळून. आणि हे पहा, आता इथं कुंडी पाडली, त्याच्यामुळं एकदम मस्त मोकळं केलेलं आहे. तर जाऊया आता आपण तिकडे पुढे. आणि इथून नजारा कसा दिसतो हे पहा, एकदम मस्त. आणि जून महिना चालू आहे तरी पाणी वरसत नाही, त्याच्यामुळं हे पहा मित्रांनो, नदी जी आहे ना, ती डायरेक्ट कोरडी ठणठणीत आहे. हे पहा, थेंबसुद्धा पाणी नाही त्याच्यामध्ये. आणि हे पहा कसं नेचर दिसतंय. ह्या साईडहून आपण आलो, ह्या पुलावरून, आणि इकडे जायचं आहे आता मंदिराकडे. हे पहा, इकडं मंदिर आहे महादेवाचं. पहिले पण आपण 1-2 वेळा इथं आलो होतो, ब्लॉग पण शूट केला होता. जास्त बार आलो आहे, पण मग 1-2 ब्लॉग फक्त शूट केले तिकडे. आणि आता आपण एकदम जवळ पोहोचलो आहोत, म्हणजे मंदिराच्याच ठिकाणी आहोत. तर तुम्हाला मी दाखवतोय कसा आता सकाळचा नजारा आहे तो. तर चला मित्रांनो, लवकर लवकर. तर हे पहा, पिपळाचं झाड, पिपळाचं नाही सॉरी, वडाचं झाड इथं आहे. आणि हे पहा, इकडं आंबे बिंबे आहेत. आणि हे पहा, मुरुंडीचं पाणी थेंब पण त्याच्यामध्ये पाणी नाही मित्रांनो. हे पहा, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिसत असेल, पाणी इथं भरपूर राहतं. पण ह्या वर्षी पूर्णपणे जून महिना चालू आहे आणि एप्रिल मेमध्ये डायरेक्ट पाणी आटून गेलं. एवढं ऊन पण पडतंय आमच्या गावाकडे. हे पहा मंदिर. तर जाऊया दर्शन घेण्यासाठी आपण आता. पहिला आपण मित्रांनो नंदीचं दर्शन घेऊ. हे पहा,
त्याच्यानंतर आपण जाऊया आता मंदिरामध्ये. तर तुम्हाला मी आता दाखवतो मंदिर कसं आहे ते. आता आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊ पहिलं. आणि इकडे हे पहा महादेव पण आहेत. आता त्याच्यानंतर आपण महादेवाचं दर्शन घेऊ. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो कसं मंदिर आहे ते. तर आपण मित्रांनो महादेवाचं पण दर्शन घेतलं आहे. पहा महादेवाची मूर्ती आहे इथं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आता कसं मंदिराचा मधीसला भाग आहे ते आता तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. तर हे पहा मंदिराचा असा भाग आहे. आणि इकडे हे पहा महादेवाची मूर्ती. आणि अशा पद्धतीने हे पहा मुरुंडीवरलं शिव मंदिर अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो आता महादेवाचं दर्शन घेतलं, फुल एन्जॉय पण केला. तिकडे थम्सअप बिम्सअप मस्तपैकी पेरलं. तर आजचा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.